नियम इथे आहे. मग 1857च्या उठावापूर्वी काही उठाव झाले, त्यामध्ये 3 उठाव खूप महत्वाचे आहेत. 3 उठाव. मग पहिला उठाव कुठला आहे? तर पहिला उठाव आहे संन्यासी समाज. संन्यासी कोणाला म्हटलं जातं? जे लग्न करत नाहीत त्याला. हा, समजतंय? एक प्रकार. दुसरा प्रकार आहे जनजातीय उठाव. त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. आपली अडचण काय झाली? इंग्रजांनी समजून आली की काय, की त्यांनी जे उठाव केले ते जातीवाईज केलं. कसे केले? जातीवाईज. सगळे लोक एकत्र आले का? नाही. मग त्याला म्हणतात जनजाती. मग त्याच्यामध्ये विचारलं जातं भिल्ल समाजाचा उठाव कुठे झाला, कुरकू समाजाचा उठाव कुठे झाला, कोळी समाजाचा उठाव कुठे झाला, होम समाजाचा उठाव कुठे झाला, को समाजाचा उठाव कुठे झाला, गारो समाजाचा उठाव कुठे झाला, जैतीय समाजाचा उठाव कुठे झाला, खासी समाजाचा उठाव कुठे झाला. त्याला म्हणतात जनजातीय उठाव. काय म्हणतात? बरोबर लक्षात. आणि तिसरा उठावाचा प्रकार आहे शेतकऱ्यांचा. हे जेव्हा उठाव झाले त्यानंतर मग 10वं प्रकरण महत्वाचं आहे. 1857 चा आपण त्याला काय म्हणतो? राष्ट्रीय उठाव असं म्हणतो. राईट. इथून खरा इतिहास आलं लक्षात. हे पार्श्वभूमी शिकणं खूप गरजेचं आहे. 1857 चा राष्ट्रीय उठाव. आता 1857 चा राष्ट्रीय उठाव का म्हणतात त्याला? बरोबर आहे, तो राष्ट्रीय व्यापक होता ना. मग त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो 1857 ची नियोजित तारीख काय होती? बरोबर, पोलीस भरतीचा प्रश्न आपल्याला तयार करायचे ना. 31 मे 1857 ही उठावाची नियोजित तारीख होती. बरोबर, पण त्याच्या अगोदरच चिंगी पडली. ती कधी पडली? 8 मार्च 1857 ला बराकपूर छावणीमध्ये मंगल पांडेंनी गोळीबार केला. सर्जंट हुसेन मेजर याला गोळी झाडली. त्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. म्हणून पहिलं बलिदान त्याचं झालं 8 एप्रिलला. फाशी देण्यात आली मंगल पांड्याला 8 एप्रिलला. त्याच्यानंतर मिदानपूर छावणीमध्ये उठाव झाला. त्यानंतर अवध छावणीमध्ये उठाव झाला. अशा 17 छावणीमध्ये उठाव झाला. त्यानंतर सैनिकांचं प्रमाण, त्याला मिळवलेली वागणूक, त्यानंतर कारणीय, त्यानंतर मग तात्कालिक कारण काडतूस प्रकरण. कोणतं? त्यानंतर उठावाचे परिणाम, उठावामध्ये कोण सामील झालं नाही, का सामील झालं नाही, कशामुळे सामील झालं नाही, अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल शिकवणार आहे. त्याचे तुम्हाला 1857 च्या उठावावर हा टॉपिक आलं लक्षात. 1857 चा उठाव. ठीक आहे. त्याच्यानंतर 11वं प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याला नाव आहे ब्रिटिश कालीन व्हेरी एमपी प्रश्न. ब्रिटिश कालीन कायदे. ब्रिटिश कालीन कायदे म्हणजे काय? तर ब्रिटिशांनी एकंदरीत 14 कायदे त्यांचा अभ्यास करायचा. एक एक प्रश्न विचारला. पहिला कायदा आहे 1773 चा, दुसरा आहे 1784 चा, तिसरा आहे 1793 चा, चौथा आहे 1813 चा चार्टर ऍक्ट. हे सगळं आपल्याला अभ्यासायचं. 1833 चा चार्टर ऍक्ट. त्यानंतर 6वं आहे 1858 चा राणीचा जाहीरनामा. त्यानंतर 7वं आहे 1861 चा उच्च न्यायालयीन कायदा. त्यानंतर 8वं आहे 1881 चा पहिला फॅक्टरी ऍक्ट. त्यानंतर 9वं आहे 1891 चा दुसरा फॅक्टरी ऍक्ट. त्यानंतर 10वं आहे 1909 मॉर्लो मंटो सुधारणा कायदा. त्यानंतर 11वं आहे 1919 मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा. त्यानंतर 12वं आहे 1935 चा भारत सरकारचा कायदा. आणि त्यानंतर 13वं आहे 1947 चा स्वातंत्र्याचा कायदा. त्याला नाव दिले मी अभ्यासामध्ये. काय नाव दिलं? ब्रिटिश कालीन कायदे. काय नाव दिलं? याच्यावरती आपल्याला एक प्रश्न आलं लक्षात. म्हणजेच असा अभ्यास करायचा, आपलं पुस्तक आपल्या भाषेमध्ये उतरायचं. हे तुम्हाला असं मिळणार नाही पुस्तकात. एक कायदा इकडे, एक कायदा शेवटी स्वातंत्र्याला 1773 चा इकडे, 1800 इथे, 61 चा इकडे, 91 चा इकडे, 81 चा तिकडे. आपण अभ्यास तसा नाही करायचा. कसा करायचा? एकदम करायचा. आले की नाही साहेब? म्हणजे पुस्तक घेतलं, वाचायचं नाही, ते आपल्या भाषेत कन्वर्ट करायचं. बरोबर. 73 चा कायदा इकडे, 47 चा कुठे मिळेल? शेवटच्या प्रकरणात. बरोबर नाही? कन्फ्युजन होत आहे. मग काय करायचं? पुस्तक घ्यायचं, ते पुस्तक आपल्या भाषेत कन्वर्ट करायचं. म्हणजे हे अभ्यास करायचं, ते आपल्या नोट्स तयार करायच्या. मग तुम्हाला एकाच जागेवर सगळे कायदे मिळाले. बरोबर. आणि मग या प्रत्येक कायद्याचा एमपीएससी ला एक क्वेश्चन असतो दरवर्षी. पोलीस भरतीला एक प्रश्न. त्याच्यात सर्वात जास्त इम्पॉर्टंट कायदे आहे 1909, 1919, 1935 भारत सरकारचा कायदा आणि 1947 चा भारत स्वातंत्र्याचा कायदा. बरोबर. ह्याच कायद्यावरती गेल्या वर्षी राज्यसेवेने पहिलाच प्रश्न विचारला.
म्हणजेच काय, मी तुम्हाला इतिहास का असा दिलाय त्याचं रिझन आहे की पहिल्या लेक्चरला शिकवलं तर तुम्हाला काहीच कळलं नसतं. त्याच्यासाठी पुस्तक आपल्या भाषेत उतरवणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला आज सगळा कंटेंट, सगळ्या इतिहासाचा कंटेंट देऊन टाकेल. मग उद्या आपण लेक्चर मस्त पद्धतीने तुम्हाला कळेल काय असतं इतिहासामध्ये. ओके, लक्षात आलं की नाही? सोपं आहे, कसा टप्पा आहे म्हणजे ते तुम्हाला गणित कळलं पाहिजे. ब्रिटिश कायद्यानंतर 12व प्रकरण पाहायचं, ब्रिटिश कालीन शिक्षण पद्धती. याच्यावरती एक प्रश्न असतो. आता ब्रिटिश कालीन शिक्षण पद्धती म्हणजे काय, तर पाश्चात्य शिक्षण घ्यायचं म्हणजे इंग्रजी शिक्षण. मग ब्रिटिशांनी काय केलं, 1835 साली पहिली शिक्षण पद्धती राबवली. त्याच्यावरती प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला. ब्रिटिशांनी पहिली शिक्षण पद्धती कोणती राबवली? 1835 चा लॉर्ड मेकॉलेचा शिक्षण सिद्धांत. त्याला नाव दिले शिक्षणाचा जिरपता सिद्धांत. परीक्षेला विचारलं जाईल पोलीस भरतीला, शिक्षणाचा जिरपता सिद्धांत म्हणजे काय? तर लॉर्ड मेकॉले हे शिक्षण सचिव होते, त्यांच्या नावाने तो शिक्षण प्रसारित करण्यात आलं. आणि झिरपता सिद्धांत म्हणजे काय, तर भारत देशामध्ये इतिहासात त्यावेळी 4 प्रकारचे जाती व्यवस्था होती. पहिलं म्हणजे ब्राह्मण, दुसरं म्हणजे वैश्य, तिसरं म्हणजे क्षत्रिय आणि सर्वात खाली होते शूद्र. बरोबर. मग लॉर्ड मेकॉलेला वाटलं की वरच्याला ब्राह्मणाला शिक्षण दिलं तर ते खालीपर्यंत जातील, पण तसं मिळालं नाही. म्हणून त्या शिक्षण पद्धतीला काय नाव दिलं? शिक्षणाचा झिरपता सिद्धांत. त्याच्यानंतर इंग्रजांनी दुसरी पद्धत वापरली. 1854 चा परीक्षेला विचारलं, वुडचा खलिता चार्ल्स वुड नावाचे शिक्षण सचिव आले, त्यांच्या नावाने शिक्षण प्रसारित झालं आणि भारतीयांनी त्याला काय नाव दिलं? शिक्षणाचा मॅग्ना कार्टा. परीक्षेला विचारलं जाईल पोलीस भरतीला, शिक्षणाचा मॅग्ना कार्टा कशाला म्हटलं भारतीयांनी? वुडच्या खलिताला काय म्हटलं भारतीयाने? शिक्षणाचा मॅग्ना कार्टा. काय म्हटलं बघा, पहिला 35 म्हणजे हे आपल्याला शिकायचं आहे, परंतु काही कंटेंट तुम्हाला सांगतो शिकवता शिकवता. 35, 54. त्यानंतर इंग्रजांनी तिसरी पद्धत वापरली, ज्याच्यावरती तुम्हाला अनेक वेळा प्रश्न विचारला पोलीस भरती. मग इंग्रजांनी तिसरी पद्धत वापरली, हंटर कमिशन. काय वापरलं? हंटर कमिशन. हंटर कमिशन 82 ला आलं. मग आपल्याला विचारलं, महात्मा फुलेंनी त्याला साक्ष दिली कसली? प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं दिलं जावं. दिली की नाही? याच्यावरती प्रश्न आहे, महात्मा फुलेंनी कशा पुढे साक्ष दिली? हंटर कमिशन. ते कधी आलं होतं? 1882 ला. आलं लक्षात? मग हे तिसरी पद्धत वापरली. त्यानंतर मग इंग्रजांनी चौथी पद्धत वापरली. 1904. 1904 ला भारत देशातील पहिला विद्यापीठ कायदा आला. काय आला? विद्यापीठ कायदा आला. बरोबर आहे? त्या विद्यापीठ कायद्याबरोबरच भारत देशातील पहिला सहकारी कायदा पण आला. बरोबर आहे ना? 2 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर इंग्रजांनी 5वी पद्धत वापरली, त्याला म्हणतात 1913. 1913 सँडलर आयोग, विद्यापीठाचे प्रमुख होते, सँडलर नावाचा आयोग आणला. त्यानंतर 6वी पद्धत वापरली इंग्रजांनी 1917, त्याला म्हणतात कलकत्ता विद्यापीठ आयोग. काय म्हणतात? कलकत्ता विद्यापीठ आयोग. आणि त्यानंतर इंग्रजांनी शेवटचा टप्पा वापरला 1944, त्याला म्हणतात सर्जेंट आयोग. अशी ही ब्रिटिश कालीन शिक्षण पद्धती होती. त्याच्यावरती एक एक प्रश्न विचारला जातो. समजतंय का? नक्की जड्डा तर डोक्याला नाही ना? जमते का मला शिकवायला? तुम्ही मनात जमायचं नाही, परत लय अवघड होईल. हा होते? बर. ब्रिटिश कालीन शिक्षण पद्धतीनंतर मग 13व प्रकरण आपल्याला पाहायचं आहे. त्यामध्ये 18व्या शतकातील भारतीयांची सामाजिक आर्थिक परिस्थिती. भारतीयांची 18व्या शतकातील सामाजिक आर्थिक परिस्थिती म्हणजे बघा, हस्तउद्योगाचा ऱ्हास होणं, जाती व्यवस्थेमध्ये व्यक्ती अडकले होते, म्हणून त्याला म्हणतात सामाजिक आर्थिक परिस्थिती. हे 13व्या प्रकरणामध्ये पाहायचं. त्यानंतर मग 14व प्रकरण. समजतो इतिहास? नक्की. मग 14व्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे धार्मिक सुधारणा चळवळी. आता ह्या धार्मिक सुधारणा चळवळी म्हणजे तुम्हाला काय कळणार नाही, तर जे भारत देशातले समाज सुधारक होते त्यांनी धर्म सुधारणा झाली पाहिजे, जाती व्यवस्था कमी झाली पाहिजे
अस्पृश्यता कमी झाली पाहिजे समाजातील, म्हणून भारत देशामध्ये काही धर्म सुधारणा चळवळी राबवल्या. त्याच्यामधली सर्वात महत्त्वाची चळवळ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डीपली अभ्यास करावा लागेल, तो म्हणजे ब्राह्मो समाज. कोणता समाज? कोणी स्थापन केला होता? राजा राममोहन राय. कधी स्थापन केला होता? 1828. इयर पाठ पाहिजे. 1828. ब्राह्मो समाज म्हणजेच काय? तर त्या सुधारणामार्फत हिंदू धर्मामध्ये सुधारणा झाली पाहिजे, अस्पृश्यता कमी झाली पाहिजे, जाती व्यवस्था दूर झाली पाहिजे आणि समाजाला शिक्षण व्यवस्था राबवली पाहिजे. यासाठी धर्म सुधारणा चळवळ, त्याला काय म्हणतात? धार्मिक सुधारणा. त्याच्यानंतर मग त्यांचं निधन झाल्यानंतर 1833 ला त्यांचं ब्रिस्टॉल शहरामध्ये निधन झालं. बरोबर आहे? इंग्लंडमध्ये. त्यांचा जन्म राधानगर बर्दान पश्चिम बंगालमध्ये झाला होता 1792 साली आणि निधन 1833 मध्ये झालं. आणि मग ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यावेळेस मग त्या ब्राह्मण समाजाचं कार्य देवेंद्रनाथ टागोर यांचे वडील कोणी सांभाळलं? देवेंद्रनाथ टागोर. आणि त्या समाजाला नाव दिलं आदि ब्राह्मो समाज. काय नाव दिलं? आदि ब्राह्मो समाज. त्यानंतर हा समाज पुढे गेला. त्या समाजामध्ये दोन व्यक्तींमध्ये भांडण झाले, देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन. आणि मग केशवचंद्र सेन यांनी नवीन समाज स्थापन केला, त्याला म्हणतात नवविधान समाज. कोणता? याला म्हणायचं धर्म सुधारणा चळवळी. काय म्हणायचं? लक्षात? धर्म सुधारणा चळवळी. त्यानंतर मग 15व्या प्रकरणामध्ये समाज सुधारक. आता भारत देशातले आपण समाज सुधारक पाहतो, एवढं लक्षात घ्या. कुठले? मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास शिकवायचा आहे त्यावेळेस 31 समाज सुधारक आहेत. किती? 27 जेंट्स आणि 4 लेडीज. टोटल 31 समाज सुधारक आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातले 5 समाज सुधारक खूप महत्त्वाचे. ते कोणते 5? एक पहिले, दुसरे, हे तिसरे, हे चौथे आणि हे 5वे. हे 5 समाज सुधारक अभ्यासायचे. हे 5 समजले तुम्हाला? कोणते 5? हे 5 नाव दिले. अरे हे 5 यांचा अभ्यास नीट करायचा आपल्याला. टोटल समाज सुधारक किती आहेत? 31. त्यापैकी हे 5. 1827 कोण? महात्मा फुले. 1856 बोंबल अभ्यास काय. मग हे 5 महात्मा फुले, आगरकर, कर्वे, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणते 5 अभ्यासाचे? किती सोपं गणित आहे, एकदम सोपं आहे. यांचं निधन 1890 ला, यांचं 1895 ला. हा व्यक्ती सर्वात जास्त जीवन जगला 1962. हे इकडे 1922. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन 1956. गणित संपलं. डोकं आहे का? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन कुठं झालं? कोण सांगेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन मुंबईला झालं. बरोबर आहे का? अरे हेच तो कन्फ्युजन प्रश्न करायचे असते. हेच प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन दिल्लीला झालं. कुठे झालं? असे कन्फ्युजन प्रश्न पाठ करायचे जे तुम्हाला पोलीस भरती सगळ्यांना माहिती आहे. चैत्यभूमी मुंबईला आहे. चला टाका मुंबई. चुकला बाहेर येऊन हसत सांगतो आपलं बरोबर आहे. त्यांचं निधन कुठे झालं? संसदेमध्ये भाषण देत असताना सुद्धा त्यांचं निधन झालंय दिल्लीमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती डेफिनेट कधीही कोणत्याही एक्झामला एक प्रश्न विचारला जातो. तेवढं यांचं इतकं महान कार्य आहे की ज्यांच्यावरती जेवढा अभ्यास कराल तेवढा कमी पडेल. त्याच्यामधले 4 प्रश्न खूप महत्वाचे आहेत आंबेडकरांचे. पहिलं म्हणजे त्यांनी 1920 साली मूक नायक नावाचं पाक्षिक सुरू केलं. तुम्हाला परीक्षेला पोलीस भरतीला विचारलं मूक नायक काय आहे? पाक्षिक आहे. काय? दुसरा प्रश्न, मूक नायक मध्ये शीर्षस्थानी कोणाची वचने आहेत? संत तुकारामांची वचने आहेत. तिसरा आहे बहिष्कृत भारत. बहिष्कृत भारत काय आहे? ते सुद्धा साप्ताहिक आहेत. त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वरांची वचने आहेत. कोणाची? आणि चौथा आहे बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली 1924. त्याचं ब्रीद वाक्य ठेवलं त्यांनी, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 3 प्रश्न विसरायचे नाही. आणि चौथा प्रश्न आंबेडकरांचा, त्यांचं निधन कुठे झालं? दिल्लीला. 4 प्रश्नापैकी 1 प्रश्न उद्या पोलीस भरतीला आहे. तुम्हाला किती सांगितले मी? 4. मूक नायकला किती वर्ष पूर्ण झाली? 100 वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष? आणि मूक नायक या
पाक्षिकाला छत्रपती शाहू महाराजांनी 200 रुपये आंबेडकरांना मदत केली. आणि ज्यावेळेस आंबेडकर परकीय देशामध्ये शिक्षणासाठी गेले त्यावेळेस 25 रुपये शिष्यवृत्ती दिली सयाजीराव गायकवाडांनी बरोदा संस्थानाने. कोणी दिले? म्हणजे हा जो इतिहास आहे तो तुम्हाला अभ्यासायचा आहे, तुम्हाला डीप मध्ये शिकवणार कसं कसा अभ्यास करायचा. ठीक आहे. समाज सुधारक कुठले पाहिजेत आपल्या इंडियाचे? कुठले? त्यामध्ये अग्रगण्य जर कोणाचं नाव असेल ते राजाराम मोहन राय यांचं. कोणाचं? सर्वात पहिले समाज सुधारक ज्याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न होते म्हणजे राजाराम मोहन राय. कोण? त्यानंतर मग दुसरे व्यक्ती आहेत ते म्हणजे देवेंद्रनाथ टागोर. देवेंद्रनाथ टागोर. त्यानंतर तिसरे व्यक्ती आहेत ते म्हणजे केशवचंद्र सेन. कोण? केशवचंद्र सेन. त्यानंतर चौथे व्यक्ती आहेत ते म्हणजे स्वामी परमहंस जे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. कोणाचे? म्हणून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1897 साली स्वामी विवेकानंदांनी बेल्लोर या ठिकाणी रामकृष्ण परमहंस मठाची काय केली? स्थापना केली. चौथे समाज सुधारक स्वामी परमहंस. मग पाचवे पाहिजे स्वामी विवेकानंद. कोण पाहिजे? स्वामी विवेकानंद. त्यानंतर मग सहावे पाहिजे स्वामी विवेकानंदांचे शिष्य त्यांना परकीय देशात त्यांना म्हणतात मार्गारेट आल्वा. काय नाव आहे त्यांचं? मार्गारेट आल्वा. आणि ते जेव्हा भारतात आले त्यांचं नाव ठेवलं सिस्टर निवेदिता. काय? सिस्टर निवेदिता. हे समाज सुधारक पाहिजे भारतामध्ये. कुठले? प्रकरण नंबर 15. समजतंय? सोपं आहे का? काय अवघड आहे? नाही ना? सोपं करून सांगणार मी, काय हरकत नाही. पण 16वं प्रकरण पाहायचं पुन्हा ते म्हणजे क्रांतिकारक व्हेरी एमपी आणि त्यांच्या चळवळी. याच्यावरती एक प्रश्न असतोच. क्रांतिकारक भारतामध्ये किती आहेत? भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, आशाउल्लाह खान, प्रीतिलता वड्डेदार. माहितीये का? सूर्य सेन. अरे माहितीये का? हे क्रांतिकारक आहेत. क्रांतिकारक कोणाला म्हटलं जातं? क्रांती म्हणजे बदल. क्रांती म्हणजे काय? बदल. जो व्यक्ती काहीतरी बदल करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत असतो त्याला क्रांतिकारक. कारक म्हणजे व्यक्ती, करणारा व्यक्ती क्रांतिकारक. कोणाला क्रांतिकारक म्हणत नाही. दोन फरक आहेत इतिहासामध्ये. समाज सुधारक हे नाव वाचलंय का तुम्ही? अरे बरोबर आहे का? आणि दुसरं काय? क्रांतिकारक. काय फरक वाटला रे इतिहास वाचताना? दोन्ही मध्ये फरक आहे. समाज सुधारक जो प्रयत्न करतो तो प्रामाणिकपणे शिकून वार्ज विनंत्या हे करून ते करून तो समाज सुधारक. क्रांतिकारक म्हणजे काय? ऐकत नाही ना, गोळी मार. फरक कळला? क्रांतिकारक आणि समाज सुधारक कार्य सेमच आहे. दोघांना काय पाहिजे? स्वातंत्र्य पाहिजे. काय पाहिजे? पण यांचं काम काय आहे? अर्ज विनंत्या सांगणं, आज द्या, उद्या द्या, परवा द्या. क्रांतिकारक काय? एकदाच सांगणार, ऐकत नाही, दुसऱ्या वेळी गोळी झाली. त्याला काय म्हणायचं? क्रांतिकारक. दोन्ही मध्ये फरक जाणार. पण दोघांचंही कार्य कसं आहे? सॉरी, उद्देश काय आहे? एकच आहे. काय मिळलं पाहिजे मला? माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? फरक एकच आहे. क्रांतिकारक फासावरती गेले आणि समाज सुधारकांना काय केले? जेलमध्ये टाकले. काय केलं? दुसरा फरक काय? समाज सुधारकांना इंग्रजांनी जेलमध्ये टाकलं तर क्रांतिकारकांना काय दिली? हा दुसरा फरक. बरोबर आहे ना? हा दुसरा फरक. क्रांतिकारकाला काय दिली? फाशी दिली. समाज सुधारकांना इंग्रजांनी काय केलं? जेलमध्ये टाकलं. दोघांचाही उद्देश एकच होता. काय करायचं? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं. म्हणजे हे तुम्हाला फरक कळला पाहिजे. समाज सुधारकानंतर क्रांतिकारक. म्हणजे क्रांतिकारक काय? जर ऐकत नाही तर त्याला उडवायचं. मग त्याच्यामध्ये आपल्याला क्रांतिकारकांनी केलेलं कार्य. मग आपल्याला विचारलं जातं भगतसिंगांनी कोणाला मारलं? राजगुरूंनी कोणाला मारलं? चंद्रशेखर आझादने काय केलं? सुरेशांनी कोणावर गोळी झाडली? सॅन्डर्सने कोणावर गोळी झाडली? उधमसिंगने कोणावर गोळी झाडली? हे म्हणजे क्रांतिकारक. राईट. आणि त्याच्यामध्ये 4 कट आहेत जे एका खाली एक घटना कालानुक्रमामध्ये विचारले जातात जे आपल्याला पाहिजे. पहिला कट आहे मिरज कट, दुसरा आहे लाहोर कट, तिसरा आहे काकोरी कट आणि चौथा आहे संसदेमध्ये बॉम्ब हल्ला. मिरज कट,
लाहोर कट, काकोरी कट आणि अजून एक चौथा आहे चितगाव कट आणि पाचवा आहे संसदेमध्ये बॉम्ब हल्ला. मिरज कट घटना कालावधी क्रमांक आहे एमपीएससी मध्ये विचारलं जातं 1925 ला. त्यानंतर लाहोर कट 1928 म्हणजे 28 ला घडला. 29 ला म्हटलं काकोरी कट म्हणजे रेल्वे लुटली. चंद्रशेखर आझाद यांनी काय केली, ज्यांचे काकोरी नावाचं रेल्वे स्टेशन होतं त्या ठिकाणी रेल्वे लुटली म्हणून काकोरी कट. चितगाव कट म्हणजे प्रीतिलता वड्डेदार, सर्वाधिक महिलांचा सहभाग कशामध्ये, चितगाव कटामध्ये. आणि त्याच्यानंतर संसदेमध्ये बॉम्ब हल्ला. हे क्रांतिकारकाच्या काय चळवळी आहेत. काय आहेत चळवळी, हे आपल्याला पाहायचंय डिटेल मध्ये. ठीक आहे, शॉर्ट टिप्स मध्ये तुम्हाला सांगितलं. त्यानंतर 17वं प्रकरण पाहायचंय. काय अडचण समजतंय का, सोपं आहे, अवघड नाही ना, भारी वाटतंय का, नक्की. तुमच्या बरोबर दुसरीकडे शिकवायला जाणार, लक्षात ठेवा. चांगले येते का शिकवाय. त्यानंतर 17 वृत्तपत्रे. मग त्यावेळी इंग्रज सरकारमध्ये काय बघा, वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य मिळवण्यात त्यावेळी व्हॉट्सअप, फेसबुक, टीव्ही वगैरे काय होतं का नाही. इंग्रज सरकारचा भ्रष्ट कारभार लोकांपर्यंत कशा माध्यमातून जायचा, वृत्तपत्र. कशातून जायचा. आणि मग आपण पाहिजे बा वृत्तपत्राची मुस्कटदाबी केली. कुणी केली, 1878. आपल्याला अभ्यासाला आहे, परीक्षेला विचारलं 1878 म्हणजे काय, व्हर्नॅक्युलम प्रेस ऍक्ट, वृत्तपत्र बंदी कायदा. वृत्तपत्र बंदी कायदा. मग त्याच्यावरती असंतोष निर्माण झाला. मग 1882 ला लगेच चालू करावी लागली वृत्तपत्र. मग त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, वृत्तपत्र बंद कुणी केली, लिप्टननी. कुणी, लिप्टन. आणि वृत्तपत्र चालू कुणी केली, त्याच्याच खालचा व्हाईसरॉय, तो म्हणजे रिपन. बघा नावात आहे. 4 प्रश्न एका खाली एक लिहा जे तुम्हाला कन्फ्युज करतात. ते मी तुम्हाला सांगतो. 4 प्रश्न एकदम इथे प्रत्येकाने लिहा. 1, 2, 3 आणि 4. 4 प्रश्न जे सर्वात महत्वाचे आहेत पोलीस भरतीचे, इथे सांगून देतो. जे कन्फ्युजन प्रश्न आहे बघा, ते आपल्याला शिकायचा. ते 4 सांगतो, ते 4 सांगतो एका खाली एक. बघा आता पहिला प्रश्न विचारला जातो पोलीस भरतीला, दुहेरी प्रशासन व्यवस्था. एका खाली एक सिक्वेन्स कसा आहे बघा. चालू कुणी केली. बघा काय विचारलंय, किती सोपं आहे का अभ्यास करताना. दुहेरी प्रशासन व्यवस्था चालू, त्याच्या खाली करायचं दुहेरी प्रशासन व्यवस्था बंद, त्याच्याच खाली काय करायचं, वृत्तपत्र बंदी, आणि त्याच्याच खाली करायचं वृत्तपत्र चालू. बघा किती सोपं आहे. आणि हे 4 प्रश्न कन्फ्युजन करतात आपल्याला. दुहेरी प्रशासन व्यवस्था चालू. चालू म्हटलं की रॉबर्ट क्लाइव्ह. कुणी केली दुहेरी प्रशासन व्यवस्था, पहिल्या गव्हर्नरने. दुहेरी प्रशासन व्यवस्था बंद. बंद म्हटलं की गव्हर्नर जनरलने बंद केली. पहिला गव्हर्नर जनरल कोण, मग वॉरेन हेस्टिंग्ज. तिसरा प्रश्न आहे, वृत्तपत्र बंद कुणी केलं, वृत्तपत्र बंद केलं लिप्टनने. कुणी केलं, लिप्टन. आणि वृत्तपत्र चालू कुणी केलं, 4 प्रश्न रिपनने. कुणी केलं, किती भारी. अरे समजलं का, किती सोपं आहे बघा. दुहेरी प्रशासन व्यवस्था चालू म्हटलं की रॉबर्ट क्लाइव्ह, दुहेरी प्रशासन व्यवस्था बंद म्हटलं की वॉरेन हेस्टिंग्ज, आणि वृत्तपत्र बंद म्हटलं की लिप्टन, वृत्तपत्र चालू म्हटलं की रिपन. आलं लक्षात. हे 4 प्रश्न एक प्रश्न विचारला जातो आणि ते कन्फ्युजन करतात. त्याच्यामुळे ते प्रश्न एका खाली एक घ्यायचे. त्याच्यानंतर दुसरा कन्फ्युजन प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन विचारलं. कुठे झालं, दिल्लीला. आणि त्याच्या सर्वात महत्वाचा प्रश्न, टिळकांनी बघा गणेश उत्सव चालू केला 1893 साली, शिवजयंती 1895 साली, बरोबर. तर परीक्षेला विचारलं जातं, टिळकांनी पहिला गणपती कुठे बसवला, पुणे. म्हणून चुकतं आपलं. तर टिळकांनी पहिला गणपती बसवला कुठे, मुंबईमध्ये. मुंबईच्या गुरगाव चौपाटीमध्ये त्यांनी पहिला गणपती बसवला. हे जे कन्फ्युजन प्रश्न आहेत पाठच करायचे. आणि जे बघा तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपरवरून घडून तिथे विचारलेत का, टिळकांचं सगळं कार्य पुण्याला आहे, गणपती बसवला त्यांनी मुंबईला, आंबेडकरांचं निधन दिल्लीला झालं, पण प्रेत कुठे आणण्यात आलं, मुंबईला. म्हणून पूर्ण मुंबईचा प्रभाव म्हणून मुंबई उतरली.
तर ऍक्च्युअल निधन झालं त्यांचं दिल्लीला. टिळकांचं सगळं कार्य पुण्याला आहे, मात्र गणपती कुठे बसवला? मुंबईच्या गिरगाव चौपाटीच्या चाळीमध्ये बसवला. आजही त्या ठिकाणी साध्या पद्धतीने दरवर्षी गणपती बसवला जातो, पण माणसं लालबागला जातात, त्यांना कळतच नाही. टिळकांचा जो मेन उद्देश होता गणपती उत्सवचा की जाती धर्मातील लोक एकत्र आली पाहिजेत, बरोबर आहे ना? आज आपण एकत्र येतोय, बरोबर आहे, पण टाकल्याशिवाय नाचतच नाही, बरोबर नाही? मी नेहमी सांगतो व्याख्यानामध्ये, व्याख्यान देताना छत्रपती शिवाजी महाराजांवरती व्याख्यान देतो, आंबेडकरांवरती व्याख्यान देतो. मी बोलत असतो, काय बोलत असतो? आंबेडकरांनी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 साली दीक्षाभूमी घेतली त्यावेळेस त्यांनी पहिली अट ठेवली की मद्य प्राशन करू नये, पिल्याशिवाय जयंतीत नाचतच नाही. काय जयंतीचा उद्देश झाला? काहीच नाही. त्यांचं कार्य किती मोठं आहे. मग तुम्ही दारू पिता नाही, जयंती साजरा केली तरी चालेल, पण त्यांचं कार्य किती मोठे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य किती मोठे आहे. जयंतीमध्ये पिलं पाहिजे का? नाही. त्या जयंतीचा उद्देश काय? गोरगरिबांना मदत करा, ज्यांना वह्या पाहिजेत, त्यांना पुस्तकं पाहिजेत, काय लेक्चर पाहिजेत, बरोबर. मी 15,000 रुपये खर्च करून माझ्या गावामध्ये पोरांची सोय केली, लायब्ररी, माझ्या कॉलेजला पुस्तकं दिली, पोरांना फ्री मध्ये शिकवतो. जयंती दिवशी स्वतः व्याख्यान देतो 1.5 तास. का? कारण तुम्ही कशासाठी आलाय जन्माला ह्याचा शोधच घेतला नाही आपण आजपर्यंत, बरोबर. आणि मी नेहमी सांगतो की चांगलं शिकले म्हणजे तुम्हाला चांगलं वागता येतं, हा गैरसमज दूर करून टाका. एखाद्याने म्हणले तो शेड झालाय, नीट झालाय, काही उपयोग नाही. त्याने जर त्याच्या आई वडिलांना सांभाळलं नाही, काय गाडायचं आहे का त्याला, बरोबर आहे की? आपलं दैवत कोण? आई वडील. आणि त्याच्यानंतरचं दैवत जे आहे ते आपले आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी अस्तित्वात आहे. त्यांचा आदर्श आपल्या पुढे डोळ्यासमोर असला पाहिजे. जीवन जगत असताना रात्री झोपताना आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, मी जन्माला का आलो? लाखो करोडो 7 अब्ज लोकसंख्या आहे जगातली, पण प्रत्येकाची मूर्ती देवाने वेगवेगळी दिली. हाय असा माणूस पाठवला नाही. जुळे जरी असतील तरी सुद्धा हाय असा माणूस नाही. का नाही? तर त्याचा एक मेन उद्देश आहे की तुमचं अस्तित्व तुम्ही स्वतः निर्माण केलं पाहिजे, म्हणून तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पाठवलं. ह्या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. मी नेहमी सांगतो एक उदाहरणामध्ये की एक निरक्षर महिला आहे, त्या निरक्षर महिलेने अगदी 1857च्या काळापासूनच्या बिया जपून ठेवल्या आणि आंतरराष्ट्रीय कंपनीची माणसं एकदम टॅलेंटेड तिच्या घरी आली. त्यावेळेस एवढा शिकलेली असणारे 10 जणांची टीम त्या एका नथ नेसलेल्या बाईच्या, निरक्षर, जी शाळेत गेली नाही, त्या आंतरराष्ट्रीय कंपनीमधल्या ज्या व्यक्ती आहेत, सायंटिस्ट आहेत, त्या नथ नेसणाऱ्या निरक्षर महिलेच्या पाया पडले, कारण तिला भारत सरकारने आज पद्मश्री अवॉर्डने सन्मानित केलं, बरोबर आहे. तिचं नाव आहे राहीबाई पोपेरे. ज्यावेळेस त्यांना पद्मश्री अवॉर्ड देण्यात आला त्यावेळेस रामनाथ कोविंद जे आपले प्रेसिडेंट आहेत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं की जी बाई शाळेतच गेली नाही, तिला पद्मश्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं, बरोबर आहे की नाही? तेव्हा राष्ट्रपतींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. असं कार्य पाहिजे. जगायचं का? प्रत्येक जण जगणार आहे, पण त्या जगण्याचीच कलाटणी आपल्या हातामध्ये असली पाहिजे. आणि ते जगणं म्हणजे नेमकं काय याचा शोध आपण घेतला पाहिजे, बरोबर आहे. प्रत्येक जणाकडे वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी असते, ते भाव मिळाला पाहिजे, कार्य त्या पद्धतीने पाहिजे. आपण कशासाठी जन्माला आलो? अधिकारी झाला म्हणून जीवन संपत नाही, लक्षात घ्या. त्याच्या पुढे सर्वात महत्त्वाचा रोल करावा लागतो ते म्हणजे कार्य. आणि तुमची ओळख, तुमचं नाव, तुमच्याकडे पैसा असल्याने होत नाही. नालासोपारामध्ये करोडपती आहे, पण नालासोपारामध्ये कलेक्टर नाही हे विसरू नका. राहतो का एखादा कलेक्टर, IAS? मग कलेक्टर आणि पैशामध्ये जर विचार केला तर करोडपती आहेत बिल्डिंग मध्ये, एका 10 ज्यांच्याकडे पैसे मोजाय रातभर माणसं आहेत, पण तो कलेक्टर आहे का? नाही. भारत देशामध्ये 4322 आमदार आहेत, पण त्या आमदारचा एकही मुलगा कलेक्टर नाही. भारत देशामध्ये 793 खासदार आहेत, पण त्या खासदारचा मुलगा कलेक्टर नाही. खासदार कोण? मुलगा कलेक्टर कोणाचा आहे?
ज्याच्या आई वडिलांची मेहनत आहे, जो दिवसभर रानामध्ये शेतामध्ये कष्ट करतो, तोच मुलगा कलेक्टर आहे, तोच मुलगा डॉक्टर आहे, तोच मुलगा इंजिनियर आहे, तोच मुलगा चांगलं कार्य करू शकतो. का? कारण त्याच्या घरची परिस्थिती खूप महत्वाची असते. त्यांनी अनुभवलं पाहिजे. तुम्हाला जर गुडघे इतकी गादी घरी झोपायला असेल तर तुम्ही कलेक्टर बनू शकत नाही. आमदार खासदारचा मुलगा का बनत नाही? त्याला पाहिजे तेवढा पैसा आहे ना, पाहिजे तेवढी आयुष्य आराम आहे, तो बनत नाही. कार्य काय म्हणजेच काय? त्याला ठेसा लागल्या पाहिजे. जीवन जगत असताना पावलं पावली संघर्ष असला पाहिजे. आणि तोच मुलगा ज्यावेळेस खुर्चीवर बसतो कलेक्टर पदाच्या, त्यावेळेस काम करतो. त्याचं उदाहरण आहे, मी नेहमी सांगतो, IAS ऑफिसर तुकाराम मुंडे साहेब. अरे महाराष्ट्राचा CM सुद्धा भेटतो त्याच्या ऑफिसला जायला. आणि असताना तो कोण येतो? IAS ऑफिसर. कोण आहे? CM कितीतरी मोठा आहे त्याच्या. CM सुद्धा भेटतो. रिझन काय? काम. काय? बरं काम का करतात ते? त्यांची स्टोरी काय आहे? तर त्यांना एक टाइम जीवनाचं फक्त अन्न मिळायचे. औरंगाबाद मध्ये कॉलेज करत असतात. एक टाइम जीवन. त्याच्यामुळे ठरवलं की चांगलं काम करायचं. IAS बरोबर. दोघं भाऊ कलेक्टर आहेत. अजून आई वडील त्यांच्या शेतात काम करतात. गरज आहे का? नाही. पण त्यांचे आई वडील आजही शेतामध्ये काम करतात. एक मुलगा MP मध्ये कलेक्टर आहे अशोक मुंडे, आणि दुसरा मुलगा महाराष्ट्रामध्ये कलेक्टर आहे तुकाराम मुंडे. म्हणजे हे वस्तुस्थिती आहे. त्यांना एक टाइमाच्या दोघा भावाला जे डबा मिळायचा त्याच्यामध्ये फक्त सकाळ आणि दुपारचं बघायचं. संध्याकाळची परिस्थिती निर्माण व्हायची. मोठा भाऊ सिनियर कॉलेजला, हा ज्युनियर कॉलेज. तर या परिस्थितीमध्ये जीवन घडलंय म्हणून ते काम करतात. तसं आपण सुद्धा एक अस्तित्व आपलं निर्माण करायचं या माध्यमातून. स्पर्धा परीक्षा हा एक असा माध्यम आहे की त्या माध्यमातून तुमचा सर्वांगीण विकास होतो. तुम्ही परीक्षा पास नाही झाला तरी चालेल, तुम्ही समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकता, नॉलेज देऊ शकता. त्याच्यासाठी पेपर वाचन आपलं दररोज असलं पाहिजे. तुम्हाला 4 गोष्टीचं नॉलेज निर्माण होतं. कधी होतं? स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून. समाज सुधारकाचा इतिहास कोणी वाचला? राज्यघटना कोणी वाचली? स्पर्धा परीक्षेमध्ये वाचतात. आज मी कॉलेजला लेक्चरमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस पहिला प्रश्न विचारतो, राज्यघटना वाचली का? तेव्हा पोरं सांगतात की सर राज्यघटना वाचली नाही, बघितलीच नाही. काय सांगितलंय? वाचायचा प्रश्नच नाही, बघितलीच नाही. म्हणजे आपण किती गुन्हा. बघा विचार करून स्वतःच्या मनाला की आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली, ती राज्यघटना लिहिण्यासाठी त्यांना किती त्रास झाला. त्यांनी 64 देशांचा अभ्यास केला आणि ती राज्यघटना बनवली, जी जगात सगळ्यात महत्वाची आणि पॉवरफुल राज्यघटना मानली जाते. कोणाची? इंडियाची. सगळ्यात मोठी राज्यघटना कोणाची आहे? इंडियाची. अमेरिकेसारखं राष्ट्र जर तुम्ही पाहिलं तर 11 आर्टिकल्स वरती अमेरिका चालतो. कॅनडा 69 आर्टिकल्स वरती चालतो. ऑस्ट्रेलिया 153 वरती चालतो. रशिया 151 वरती 21 वरती चालतो. पण आपल्या देशामध्ये आर्टिकल्स आहेत 395. किती? पण आपण वाचली नाही. आपण, मी म्हणत नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करली म्हणून वाचली, पण प्रत्येक भारतीय नागरिकाने राज्यघटना वाचली पाहिजे. कारण मी भारताचं काय आहे? नागरिक आहे. काय आहे? म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते सर्वात महत्वाचे असतात, लक्षात ठेवा. आणि हे जीवनाला कलाटणी देणारे प्रसंग असतात. समाज सुधारक सहज घडला नाही, कोणताही व्यक्ती सहज घडला नाही. नागराज मंजुळेचा सैराट बघताना तुम्हाला खूप आनंद झाला, पण माझा तो 1 वर्षाने सिनियर क्लासमेट आहे. त्याला कालपर्यंत कॉलेजला आम्ही नाग्या म्हणायचो. आज तोच नागराज आम्हाला भेटायला मुश्किल आहे. त्याला सुद्धा एक टाइमचा अनुभव बसी फिरायचा. तो नागराज मंजुळे. त्याचा भाऊ माझा सोबत क्लासमेट, तो कलेक्टर आहे बालाजी मंजुळे. म्हणजे का? हे जी माणसं झाली कशी झाली? तर ते स्ट्रगल करून झाले. कशी झाली? समाज सुधारक सुद्धा कसा झाला? स्ट्रगल करून झाला. कसं झाला? कुणाचा इतिहास वाचा, आंबेडकरांचा इतिहास वाचा, महात्मा फुलेंचा वाचा, कर्वेंचा वाचा, कुणाचाही वाचा. असा कुठला तरी एखादाच समाज सुधारक मिळेल की त्याची घरची परिस्थिती खूप स्ट्रॉंग होती. बाकीचे सगळ्या समाज सुधारकांना शिक्षणाला पैसे नव्हते आणि तोच पुढे जाऊन काहीतरी कार्य केलेलं आहे. बरोबर केलंय? म्हणजे व्यक्ती घ्या. कालपर्यंत एक मुलगी ज्या शेळ्या मेंढ्या राखायची, आज ती कलेक्टर आहे. UP मधली एक मुलगी शेळ्या मेंढ्या राखायची, तेव्हा त्याला 100 रुपये मिळायचे. दररोज शेळ्या आणि मेंढ्या राखायची. तो मालक शेळ्या मेंढ्या राखल्यानंतर संध्याकाळचं जेवण द्यायचा.
आणि मग ती पोरगी या वर्षी कलेक्टर पदावरती आहे. 2017ला ते IAS पदवीला. कालची न्यूज वाचली असेल तुम्ही, कर्नाटकमध्ये एक बस कंडक्टर IAS ऑफिसर झाला. व्हॉट्सअप वरती फोटो आलाय बघा, आलाय का? प्रत्येक व्हॉट्सअप वरती फिरतोय बस कंडक्टर आहे. कोण आहे? बस कंडक्टर. तो आज इंटरव्ह्यूला आहे. उद्यापासून इंटरव्ह्यू चालू केली. त्या इंटरव्ह्यूला बस कंडक्टर काही गोष्ट फक्त तुमच्या मनातून काय पाहिजे, ती जिद्द पाहिजे, कष्ट करण्याची क्षमता पाहिजे. पुढचं प्रकरण पाहू आपण. 18व, त्याला नाव आहे 1885च्या अगोदर स्थापन झालेल्या राजकीय संघटना. व्हेरी एमपी बघा, इतिहासामधलं प्रकरण. मी म्हणा की 1885 का घेतलं सर? राईट, डाऊट आला असेल ना, का घेतलं मी 1885? कोण सांगेल? आणि प्रकरणामध्ये असं नाव नाही, पुस्तकामध्ये असं नाव नाही, फक्त हे आपल्याला समजण्यासाठी मी केलेलं प्रकरण आहे. मी 1885 का घेतलं? कोण सांगेल? अरे 1885च्या राष्ट्रीय सभेने भारत देशाला काय मिळवून दिलं? अरे स्वातंत्र्य मिळवून दिलं ना, बरोबर. मग त्याच्यामुळे काय करायचंय, 85च्या अगोदर 11 संघटना झाल्या, पण त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही, म्हणून त्याला प्रकरणाला नाव आहे 1885च्या अगोदर स्थापन झालेल्या राजकीय संघटना. त्यामध्ये 2 व्हेरी एमपी क्वेश्चन जे पोलीस भरतीला विचारले जाते त्याला. भारत देशातील पहिली राजकीय संघटना कधी स्थापन झाली? 1838. कधी स्थापन झाली? परीक्षेला विचारलं पोलीस भरतीला. भारतातील पहिली राजकीय संघटना कधी स्थापन झाली? 1838. त्याला नाव आहे लँड होल्डर सभा. ही भारतातील पहिली राजकीय संघटना 1838 मध्ये स्थापन झाली. त्यांनी स्थापना केली द्वारकानाथ टागोर यांनी. त्याच्या अगोदर 1826 ला एक सभा झाली होती, राजकीय नव्हती, त्याला म्हणतात वंग भाषा प्रचारक सभा. भारतातली पहिली राजकीय संघटना कोणती? 1838. त्याच्यानंतर आलेख वाढत गेला. 1841 ला इंग्रजांनी ब्रिटिश इंडिया असोसिएशन स्थापना केली. 1843 ला बंगाल ब्रिटिश इंडिया असोसिएशन. त्यानंतर 1852 व्हेरी एमपी, याला स्टार करायचं आहे. 1852 महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना. 2 प्रश्न सांगितले व्हेरी एमपी बघा. 2 महत्वाचे प्रश्न सांगितले तुम्हाला. भारतातील पहिली विचारली, काय लिहिणार? लँड होल्डर सभा. महाराष्ट्रातली पहिली विचारली, काय लिहिणार? 1852 बॉम्बे असोसिएशन. कोणी स्थापना केली? नानाशंकर शेठ यांनी. कोणी केली? महाराष्ट्रातले पहिले समाज सुधारक कोण? 1803 साली जन्म झालेला मुरबाड ठाणे या ठिकाणी. त्यांचं नाव आहे नानाशंकर शेठ. त्यांचं खरं नाव आहे जगन्नाथ मुरकुटे. काय नाव आहे? मुरकुटे. त्यांचं गाव आहे मुरबाडला, ठाणे जिल्ह्यामध्ये. नानाशंकर शेठ यांनी महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना स्थापन केली. 1822 ला त्यांनी पहिली शाळा मुंबईमध्ये स्थापन केली. त्यानंतर त्यांनी संस्कृती गृह स्थापन केले. त्यानंतर शाळा, त्यानंतर मेडिकल इंजिनिअरिंगचं कॉलेज स्थापन केलं. त्यानंतर 1848 ला महिलांसाठी पहिली मुंबईमध्ये शाळा देखील स्थापन केली. त्यानंतर एल्फिस्टन कॉलेजची स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा विशेष सहभाग होता. ज्यावेळेस एल्फिस्टन यांचं निधन झालं त्यावेळेस त्यांनी फंड गोळा केला आणि 1834 मध्ये एल्फिस्टन हायस्कूलची उभारणी त्यांच्या मान्यतेतून करण्यात आली. आणि त्याच एल्फिस्टन कॉलेज हायस्कूलचं रूपांतर 1836 मध्ये काय झालं? एल्फिस्टन कॉलेजमध्ये झालं. ओके, तर महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना 1852. त्याचबरोबर 1852 ला मद्रासमध्ये सुद्धा संघटना स्थापन झाली होती. त्यानंतर 1866 दादाभाई नौरोजी इंडियन लीग स्थापन केलं लंडन मध्ये. वाचला असेल तुम्ही. 1872 आनंद मोहन घोष यांनी स्थापन केली. 1875 थिओसॉफिकल सोसायटी कर्नल ऑनफर्ड आणि बास्केट स्थापन केली. 1875 इंडियन लीग शिशिर कुमार घोष आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्यानंतर मग 1883 मद्रास नेटिव्ह सभा. त्यानंतर 1885 ते म्हणजे सर्वात महत्वाचा प्रश्न 1885 ला बॉम्बे प्रेसिडेन्सी. कोणती? बॉम्बे प्रेसिडेन्सी. फिरोजशाह मेहता, केटी तेलंग आणि बदरुद्दीन तय्यबची. आणि त्यानंतर या संघटना संपल्या आणि मग 19वे प्रकरण